इथे लॉजिस्टिक्स मध्ये ला गेलो आपण, ला जायचं. याला SAP पाथ असतो, पाथ पर्चेसिंग मध्ये, मास्टर डेटा मध्ये. ओके, हा वेंडर आता असतो या स्क्रीन नाही ठिकाणी. दिसत आहे तुमची. शेअर केली आहे. तर दिसत नाहीये स्क्रीन तुमची. एक सेकंड, परत शेअर केली. आता दिसतंय का? टीम्सला स्टक झालेली आहे तुमची स्क्रीन. दिसतंय. दिसतंय आता. दादा टीम्सची स्क्रीन दिसते, जी आधी दिसत होती स्टक झालेली स्क्रीन दिसते तुमची. नाही, मी शेअर केली. एकदा तुझ्या याच्यात बघ ना. इकडं हे एकदा काय कर, स्क्रीन एकदा शेअर केली आता. आता तुला कुठलं स्क्रीन दिसते? टीमची दिसते का? हो, टीम्सची दिसते. एक मिनिट, आता SAP ची दिसते का? नाही, मला टीम्सचीच दिसते अजून पण. मला दिसतंय SAPचं. हा हा हा. ओके ओके. आता टीमची दिसते सगळ्यांना. ओके, आता मी SAP ची स्क्रीन ओपन करतो. SAP ची स्क्रीन दिसते. ते तुझं सांगणार आता. थांब एक मिनिट, परत एकदा जॉईन करेल. आज आपण सप्लायर घेऊयात. सप्लायर कसा क्रिएट करायचा, म्हणजे वेंडर थोडक्यात. त्याला S/4HANA मध्ये सप्लायर म्हणतात बेसिकली. आधी वेंडर म्हणायचं त्याला. वेंडर म्हणजे ज्याकडे वेंडर ॲज अ सप्लायर असतो बेसिकली, जिथून आपण मटेरियल परचेस करतो. ते काल आपलं डिस्कशन झालेलं ना सर, ते घरच्या नेटवर्क वरती जॉईन करू मी, हे करून हा. वायफाय कनेक्ट करून, नाही होते हा. तरी पण. नाही, आता हे काय, मी तीच लॉग इन केली सिस्टम ना आपली. ही आपली नाही, मे कालची बी ते सिस्टम. कंपनीच्या लॅपटॉपचा इश्यू आहे, नाही होणार कंपनीच्या कंपनीचं. लॅपटॉपला होणारच नाही. कंपनीच्या लॅपटॉपला बाहेरचे कनेक्शन चालणार, ते ऍक्सेप्ट नाही करणार. ओके, जरी नेटवर्क वेगळं असेल ना, बट ते कनेक्शन जे आहे तुमचे SAPचं, ते तुमचे ऑफिसेस रन होतील. त्यासाठी नाही होणार ते. आता इंटरनेटचा प्रॉब्लेम बहुतेक.
सो पर्चेसिंग मध्ये आपण काल पीआर बघितलं. ओके, पीआर मध्ये क्रिएट, चेंज, डिस्प्ले करायचं. पीआर अप्रुव्हल पण असतं, रिलीज पण करतो आपण पीआर. ठीक आहे, ते आपण नंतर बघूयात कारण त्याचं कॉन्फिगरेशन नाहीये, म्हणजे कॉन्फिग करून बघूयात. पीआरचा रिपोर्ट असतो ME5A मध्ये आपण पीआर, लिस्ट ऑफ पीआर बघतो. ओके, ME5A ला जायचं, पीआर ची लिस्ट घ्यायची, परचेस ग्रुप टाकू शकतो आपण, आपला प्लान टाकू शकतो बेसिकली. ओके, एक पटकन एक मटेरियल बनवूयात, जसं रिपीट करूयात. ओके, MM01 करतो मी. ओके, MAT, आजची डेट काय आहे तुमची? 23/22/3/24. ओके, सो मी एक मटेरियल बनवतो मेकॅनिकल इंडस्ट्रीसाठी. मटेरियल टाईप कुठलं, रॉ मटेरियल घेऊ शकतात, पॅकिंग मटेरियल कुठलं घेऊ शकतात. ERP येतो. आता दिसते स्क्रीन कोमल? हो, आता दिसते. हा, आता एक मिनिट, आता आता रेसिपी दिसते का? हो, आता एसीपीची दिसते. थोडा नेटवर्क इश्यू झालेला माझ्या साईडला. ठीक आहे, आपण एक पटकन रिपीट करूयात मटेरियल आणि पीआर. ओके, जसं परत एकदा रिवाइज करतो. MM01 ला जायचं, एक मटेरियल क्रिएट करूयात, मटेरियल MAT. ओके, तुम्ही नंबर कुठलाही घेऊ शकतात, मी जस्ट आजचा नंबर म्हणजे MAT डेट घेतो मी आजची, सो ते तुम्हाला लक्षात येईल. ओके, मटेरियल 03/26. ओके, मेकॅनिकल इंडस्ट्री घ्यायची. मटेरियल टाईप रॉ मटेरियल, पॅकिंग मटेरियल्स, फिनिश मटेरियल, सेमी फिनिश मटेरियल कुठले तुम्ही घेऊ शकतास. आता हे प्रॅक्टिस सर्व्हर असल्यामुळे तुम्हाला भरपूर दिसतील, बट एक रॉ म्हणून असेल, असं रॉ असतात. ओके, त्यानंतर रॉ स्टँडर्ड आहेत तुमचे, किंवा पॅकिंग असतं, VERP पॅकिंग मटेरियल असतं. ठीक आहे, त्याच्यानंतर तुमचे स्पेअर पार्ट्स असतात, असे घ्यायचे. सिलेक्शन व्ह्यूला जायचं, बेसिक डाटा 1, बेसिक डाटा 2, पर्चेसिंग घ्यायचं. आता इनिशियली अकाउंटिंग, जनरल प्लॅन डाटा, अकाउंटिंग आणि कॉस्टिंग, हे व्ह्यू सध्या आपण एवढेच व्ह्यू बघूयात. जसं जसं आपण पुढे जाऊ तसं आपण बाकीचे व्ह्यू पण एक्सप्लेन करूयात. डिफॉल्ट, ऑर्गनायझेशन लेवल, प्लॅन तुम्हाला जो असेल तो घ्या, 1710, 1000 तुम्ही कुठलाही घेऊ शकतात. 00 मी हा घेतो. ओके करायचं. ठीक आहे, डिस्क्रिप्शन टाकायचं. डिस्क्रिप्शनला काय, तुमचं पॅकिंग मटेरियलचं डिस्क्रिप्शन, पॅकिंग मटेरियल 22/3/24. युनिट ऑफ मेजर इच. ओके, मीटर, स्क्वेअर मीटर, सेंटीमीटर, वॉट एव्हर जे काय असेल ते, डिपेंडिंग ऑन प्रोडक्ट काय आहे तुमचं. मटेरियल ग्रुप द्यायचा. प्रॅक्टिस करताना दररोज प्रॅक्टिस, तुम्ही जेव्हा प्रॅक्टिस कराल तेव्हा प्रॅक्टिस सुरुवातीपासून करायची. ओके, म्हणजे मटेरियल पासून प्रॅक्टिस करायची इनिशियली, जसं तुमचं ते पण रिवाइज होईल. त्याला ग्रॉसवेट नेटवेट तुम्ही देऊ शकतात. ठीक आहे, 10 ग्रॅम काय असेल ते, 9 ग्रॅम. पर्चेसिंग मध्ये परचेस ग्रुप द्यायचा. परचेस ग्रुप म्हणजे बायर असतो आपला. ओके, जो आपल्याला मटेरियल परचेस करून देतो वेंडरकडनं, वेंडरशी कम्युनिकेट करतो. GR टाइम द्यायचा. पोस्ट टू इन्स्पेक्शन देऊ शकतात. ओके, या ठिकाणी HSN कोड द्यायचे. आता आता हा प्लांट US कंट्रीचा म्हणून मी US HSN कोड घेणार. त्याच्यानंतर कंट्री ऑफ ओरिजिन US आणि तुमचं रिजन ऑफ दी ओरिजिन्स, कुठल्या रिजनला आहे ते घेऊ शकतो. एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन द्यायची या ठिकाणी. बाकी प्लांट डाटा, स्टोरेज वन वगैरे देऊ शकतो आपण. इथं टेम्परेचर कंडिशन तुम्ही देऊ शकतात. ओके, त्यानंतर स्टोरेज कंडिशन असते तुम्ही देऊ शकतात, किंवा हे मटेरियल मला कुठल्या टेम्परेचरला स्टोअर करायचंय. ओके, आणि त्याची कंडिशन काय असली पाहिजे, स्टोरेज कंडिशन डिपेंड करतं. जर आपलं प्रोडक्ट फ्रोझन असेल, फ्रीज वगैरे ठेवणार, तुमचं FMCG असेल, तसं डीमार्टचे प्रोडक्ट असतात तुमचे, आईस्क्रीम वगैरे किंवा पनीर आपण जे फ्रीज मध्ये असतात ते,
त्यानंतर शेल्फ लाईफ हा जो डेटा असतो बेसिकली, शेल्फ लाईफ कोणाला असते, ज्या मटेरियलला किंवा ज्या प्रोडक्टला एक्सपायरी डेट असते. ओके, जसं की आपले खाण्यापिण्याचे प्रोडक्ट असतात, दूध झालं, पनीर झालं, त्यानंतर जे तुमचे पॅक फूड असतात त्याला बेसिकली. ओके, तर मग ते हे तुम्ही देऊ शकतात बेसिकली. देन आत्ता गरज नाही आपल्याला. ठीक आहे, प्रॉफिट सेंटर देऊ शकतो आपण द्यायचं असेल तर. देन व्हॅल्युएशन 30-50. ओके, मटेरियल पॅकिंग मटेरियल 3050 हा त्याचा व्हॅल्युएशन क्लास आहे बेसिकली. पॅकिंगचा स्टँडर्ड आहे. प्राइस कंट्रोल व्ही असतो. आता इथं बघा, तुम्ही जर बघितलं असेल तर इथे स्क्रीन वेगळी आहे. तुम्हाला आठवत असेल लास्ट टाइम इथं तीन करन्सी होत्यात. ओके, बट कारण याला मटेरियल लेजर ऍक्टिव्हेट नाहीये. ML हे मॅन्डेटरी आहे तुमच्या एस पर हानामध्ये. ओके, स्वतः ह्या प्लांटला ऍक्टिव्हेट नाही केले त्या लोकांनी. ठीक आहे, आपण नंतर बघूयात ते कसं करायचं ते. बट एक सिम्पल मटेरियल क्रिएट करूया. प्राइस कंट्रोल व्ही, अकाउंटिंग, कॉस्टिंग, सेव्ह. ओके, हे एक मटेरियल बनवलं. MAT22036. याची PR क्रिएट करायची, MA51N. डॉक्युमेंट टाईप PRच घ्यायचा या ठिकाणी. NB असतो तुमचा स्टँडर्ड. ओके, तो मी घेतला. डिस्क्रिप्शन देऊ शकतो आपण, टेक्स्ट देऊ शकतो, मटेरियल कोड द्यायचा, क्वांटिटी द्यायची मला 100 क्वांटिटी, प्लांट्स 1710, एंटर. ओके, आता बेसिकली हा अकाउंट असाइनमेंट कॅटेगरी का मागतो आपल्याला, कारण याला मटेरियल लेजर ऍक्टिव्हेट नाहीये. ओके, बेसिकली सिनारिओ नंतर आपण एक दुसरा मटेरियल टाईप घेऊ, कारण त्या मटेरियल टाईप साठीच ऍक्टिव्हेट नाहीये बेसिकली तुमच्या मटेरियल लेजर. इच 0. ओके, याला मटेरियल लेजर ऍक्टिव्हिटी बघा या ठिकाणी. ML म्हणजे मटेरियल लेजर ऍक्टिव्हेशन, आणि आपल्याला मल्टिपल करन्सी बघू शकतो आपण. सो मटेरियल लेजर हे मॅन्डेटरी, आधी मॅन्डेटरी नव्हतं ECC मध्ये. ते आपल्याला सिंगल करन्सी यायची 3000. हे ML ऍक्टिव्हेशनचं काम फायनान्सचं असतं, अकाउंटिंग वाले करतात. अँड प्राइस कंट्रोल व्ही द्यायचा. ठिकाणी तुमचं ऑलरेडी व्ही आहे. ठीक आहे, एंटर करून मटेरियल सेव्ह करायचं. ठीक आहे, 26-1 MA51N करायचं, PR क्रिएट करायची. तर मग डायरेक्ट मटेरियल देतो या ठिकाणी 22-3-26-1. क्वांटिटी 100, प्लांट 1710. व्हॅल्युएशन प्राइस द्यायची. इनिशियली प्राइस नाहीये मटेरियल, म्हणून व्हॅल्युएशन प्राइस द्यायची काही पण, एक किंवा 2 वॉटेवर ते काय असेल ते USD युरो मध्ये. ओके, स्टोरेज लोकेशन इथं मी देऊ शकतो, जे काही माझं लोकेशन असेल प्लांटचं त्या पद्धतीने. बाकी तुमच्या मटेरियलची इन्फॉर्मेशन
फेच झाली मटेरियल मास्टर वरून. मटेरियल डिस्क्रिप्शन आलं. सप्लायर नंबर तुम्ही देऊ शकतात, माहिती असेल. बॅच नंबर, बॅच असेल तर. क्वांटिटी वगैरे या ठिकाणी. Okay. ठीक आहे, आता आपल्या इथे सप्लायर माहित नाहीये. ओके, तर आपण सप्लायर इथे देणार नाही. डिझायर्ड वेंडर, फिक्स वेंडर असतो, इन्फो रेकॉर्ड असतो, ते आपण बघूयात नेक्स्ट. डिझायर्ड वेंडर म्हणजे काय असतो तुमचा, ज्या वेंडरकडनं मला मला माहिती की ह्या वेंडर मला मटेरियल देऊ शकतो, आपण वेंडर सजेस्ट करू शकतो. फिक्स वेंडर म्हणजे मला ह्या वेंडरकडनंच मला मटेरियल परचेस करायचंय. सो आता आपण सप्लायर बघूयात नेक्स्ट. वर्जन मॅनेजमेंट, स्टेटस आता सध्या नॉट ब्लॉक. ओके, कॉन्टॅक्ट पर्सन मध्ये तुम्ही नाव देऊ शकतात कॉन्टॅक्ट पर्सनचं, सिंपल आणि ट्रॅकिंग नंबर जो काय असेल तो. टेक्स्ट मध्ये डिलिव्हरी ऍड्रेस हा प्लॅनचा असतो, चेक करायचं, सेव्ह करायचं, म्हणजे पीआर क्रेडिट झालं. ओके, आता बेसिकली काय असतं, आता ही बघा, ही स्क्रीन पूर्ण ब्लँक आहे, या ठिकाणी आयटमला काहीच नाहीये. सो प्रोबॅबली तुम्ही इथं तुमचा डेटा फिक्स करू शकतात. म्हणजे कसं करायचं, पर्सनल सेटिंगला जायचं या ठिकाणी. ओके, क्रिएटच्या ME51ला जायचं, 51N ला क्रिएटच्या स्क्रीनवर जाऊन पर्सनल सेटिंगला जायचं. ठीक आहे, या ठिकाणी तुम्ही काही डेटा डिफॉल्ट देऊ शकता. डिफॉल्ट म्हणजे जसं की रिक्वेजिशनर, माझं नाव दिलं. ओके, पॅकिंग नंबर दिला. त्याच्यानंतर मोर फील्ड असतात तुमच्या, त्याच्यात तुमचं मी प्लांट घेऊ शकतो या ठिकाणी. ओके, स्टोरेज लोकेशन घेऊ शकतो. नंतर डॉक्युमेंट टाईप तुमचं आहे ऑलरेडी. परचेस ग्रुप तुमचा मटेरियल उदाहरण. सो या काही गोष्टी माझ्या मी फिक्स करू शकतो, जसं की प्लांट 1710, लोकेशन 171A. हे स्टँडर्ड ऑलवेज प्रपोज म्हणजे सिस्टम तुम्हाला प्रपोज करणार की तुम्ही हे यूज करा, अदरवाईज आपण चेंज करू शकतो. हे बघा, इथं डिफॉल्ट आलं तुमचं. सो काही गोष्टी तुम्ही स्क्रीनवर डिफॉल्ट करू शकता, जेणेकरून युजर्सला सुद्धा सोपं जातं. तर युजर फक्त मटेरियल टाकणार या ठिकाणी. कारण जर एकाच प्लांटला काम करत असेल मी, तर तुम्हाला सगळ्या त्या गोष्टी इथं डिफॉल्ट तुम्ही करू शकता बेसिकली. तर ही पण एक सेटिंग असतं, पर्सनल सेटिंग. तुम्ही थोडं प्रॅक्टिस करताना असं बघत राहायचं की काय काय सेटिंग आहे आपल्या या ठिकाणी. सप्लायर आहे आपला, आता सप्लायर रिव्होल्युशन वगैरे, आता सप्लायर आपण क्रिएट करा नाहीये. ठीक आहे, माझे PR आहे. इन्व्हायरमेंट म्हणजे माझं मटेरियल, इथं मी डायरेक्ट मटेरियलला जाऊ शकतो. ओके, आयटम सिलेक्ट करून डायरेक्ट मटेरियल मास्टरला जाऊ शकतो. तर हे पण तुम्हाला थोडंसं ह्या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजेत. ओके, कारण कसं असतं, हँडलिंग सुद्धा इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला क्रिएट करता येतं, स्टेप बाय स्टेप बोलता येतं, बट ऍज अ काही गोष्टी अशा असतात की तुम्हाला स्मार्टली हँडल करता यायला पाहिजेत. ओके, सो बेसिकली एसीपीच्या स्क्रीनवरच खूप काही गोष्टी असतात. ओके, मटेरियल स्टॉक बघू शकतो आपण इथे, अवेलेबिलिटी, सप्लायर बघू शकतो, इन्फो रेकॉर्ड जो आपण क्रिएट नाही केला आहे, कोटा एलिमेंट बघूया, सोर्सेस बघूया. ओके, हे आपण सगळं बघणार आहे, बट काही गोष्टी तुमच्या त्या स्क्रीनवरच असतात रिगार्डिंग दॅट PR. ठीक आहे, सो ही माझी PR आहे. ओके, 1605. नाव, आता मला सप्लायर, आता ही रिक्वेस्ट आली माझ्याकडं, म्हणजे लेट्स रिक्वेस्ट आली परचेस डिपार्टमेंटला. आता परचेस डिपार्टमेंटला मटेरियल परचेस करायचंय. सो मे बी सप्लायर आपल्याकडे असेल ऑलरेडी, तर आपण तो यूज करू शकतो. बट सप्लायर नसेल, तर आधी मी सप्लायर कोड क्रिएट करणार, ज्याच्या अगेन्स्ट मला कोटेशन पाहिजे. ओके,
सो सप्लायरसाठी बीपी नावाचा ट्रान्झॅक्शन कोड आहे. बीपी ॲज अ बिझनेस पार्टनर. ओके. आधी कसं होतं, आधी वेगवेगळे टिकोड होते. जस्ट फॉर तुम्हाला ते लिस्ट पण दाखवतो मी. ईसीसी मध्ये मटेरियल मास्टरमध्ये पर्चेसिंगला जायचं, मास्टर डेटाला जायचं. या ठिकाणी इथे वेंडर असतो. ओके, त्याला वेंडरच म्हणतात अजून पण, वेंडर का सप्लायर. बट इथं बघा, तुम्ही जर बघितलं तर XK01, XK02, XK03 असे टिकोड होते बेसिकली. बट आता मी त्या सेम टिकोडला जर गेलो तर मला तो बघा, क्रिएट अ बिझनेस पार्टनर रिडायरेक्टिंग टू ट्रान्झॅक्शन बीपी ॲज अ ट्रान्झॅक्शन XK01 इज अब्सोल्यूट. अब्सोल्यूट म्हणजे ते आपण यूज नाही करत आता. सो त्याच्याऐवजी त्यांनी बीपी नावाचा ट्रान्झॅक्शन कोड नवीन क्रिएट केलाय. त्याच्या अगेन्स्ट वेंडर आणि कस्टमर आहे. हे तुमचे दोघं जे पार्टनर असतात, ओके, कंपन्यांमध्ये, ते मी एकाच ट्रान्झॅक्शन थ्रू क्रिएट करू शकतो बेसिकली. ओके. म्हणून एक्सके आधी तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये मे बी विचारू शकतात की डिफरन्स काय तुमचा ईसीसी आणि S4 चा डिफरन्स काय S4 हानामध्ये. ओके. सो हा एक डिफरन्स आहे की वेंडर मास्टर आणि सप्लाय आणि तुमचं कस्टमर मास्टर जे होते ते रिप्लेस केलेत ऍज अ वन ट्रान्झॅक्शन विथ अ बीपी. बीपी ऍज अ बिझनेस पार्टनर त्याला म्हणतात ट्रान्झॅक्शन कोड. ओके. मी जे तुम्हाला नोट्स पाठवली आहे SAP MM ची, जस्ट मिनिट. इथे का त्याच्यात डिफरन्स मी टाकलेला आहे ऑलरेडी. एक तुम्हाला नोट्स शेअर केली मला आठवत नाही. ठीक आहे, पण बघूयात ते मी तुम्हाला पाठवून देईल परत. ओके. सो त्याच्यामध्ये मी कम्प्लिटली डिफरन्स दिलेला ऑलरेडी S4 हानाचा आणि काय. ओके, आपण ते एकदा परत रिवाइज करूयात नंतर. ठीक आहे, असं काही इश्यू नाहीये. सो जस्ट फॉर तुमच्या माहितीसाठी XK01, XK02, XK03 हे ट्रान्झॅक्शन कोड ECC मध्ये होते. आपण शिकतोय S4 हाना सिस्टम बघतोय आपण. ओके. फरक काही नाही दोघांमध्ये. डिफरन्स एवढाच असतो की जसं आपण बघा, आपण मोबाईल अपडेट करतो, आपल्याला काही नवीन फीचर येतात, किंवा आपण आता आधी कसं तुमचे सिम्पल मोबाईल होते, CDMA होतं, त्याच्यानंतर तुमचं नेटवर्कचे मोबाईल आले, त्याच्यानंतर अँड्रॉइड आले, मग स्मार्टफोन्स आले असं. सो बेसिकली आपण अपग्रेड करत जातो सिस्टम. तसंच S4 हाना सुद्धा काय केलं त्यांनी, ECC मधून अपग्रेड केलं हानामध्ये. हाना इटसेल्फ डेटाबेस, हाना डेटाबेस हा फास्ट आहे ECC पेक्षा. ओके. तुमचा रिस्पॉन्स फास्ट आहे ऍज कम्पेअर टू ECC. आणि हाना सिक्युअर पण आहे तेवढं. सो त्यामुळे तुम्हाला हे ट्रान्झॅक्शन कोड त्यांनी प्लस काहीतरी याला बेसिकली ह्या गोष्टीला काय म्हणतात, ऑप्टिमायझेशन. ओके. सो ऑप्टिमायझेशनचा अर्थ काय असतो की कमीत कमी स्पेस वापरून जास्तीत जास्त गोष्टी एक्झिक्यूट करणे, दॅट इज ऑप्टिमाइज. ठीक आहे. सो बीपीला डायरेक्ट जायचं बिझनेस पार्टनर या ठिकाणी. आता थोडस स्क्रीन, आता सगळं एका स्क्रीनवर आपल्याला. आधी कसं होतं, वेगवेगळे ट्रान्झॅक्शन कोड असल्यामुळे ते सोपं जायचं समजण्यासाठी. बट हे सगळं एका स्क्रीनवर आहे. ओके. सो आता मी तुम्हाला जस्ट सी नाव मेंटेन बिझनेस पार्टनर फर्स्ट. ओके. या ठिकाणी ऑप्शन असतात ओपन, क्रिएट. ओके. हे थोडंसं तुम्ही असं जाऊन फक्त बघायचं ऍटलिस्ट. ओके, काय गोष्टी असतात तुमच्या इथं. सेटिंग असते, सेटिंग मध्ये काय काय असतं, जनरेट सेटिंग, लास्ट चेंज, टाइप ऑफ प्रोसेसिंग, रिलेशनशिप, डिस्प्ले. हे म्हणजे हे माझ्या स्क्रीनच्या सेटिंग असतात ज्या मी सेट करू शकतो. फुल स्क्रीन, हिडन स्क्रीन, नॅरो स्क्रीन, लोकेटर, असं मी करू शकतो. ऑथरायझेशन ओव्हरव्ह्यू मध्ये हे सगळे ऑथरायझेशन मला आहेत आता या पद्धतीने. ठीक आहे. सो फर्स्ट आता ऍज अ बिझनेस पार्टनर त्याला म्हणतात. बिझनेस पार्टनर हा माझ्यासाठी ऍज अ पर्सन आहे, ऍज अ ऑर्गनायझेशन आहे, की ऍज अ ग्रुप आहे. ओके.
सो पर्सन म्हणजे एखादा व्यक्ती आहे, ज्याच्याशी मी डील करतोय, तो असू शकतो. एखादी कंपनी असू शकते, की लिमिटेड किंवा प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, पब्लिक लिमिटेड कंपनी, किंवा एखादा ग्रुप असू शकतो. ओके, जसं की टाटा ग्रुप आहे. टाटा हा ग्रुप आहे फॉर एक्झाम्पल. सो मग ऍज अ पर्सन असणार, ऍज अ ऑर्गनायझेशन किंवा ऍज अ ग्रुप. लेट्स आपण फर्स्ट घेऊयात ऍज अ ऑर्गनायझेशन. ओके, क्रिएट ऑर्गनायझेशन करूयात आपण आता. ओके, खाली काय म्हणतो तो, चूज अ रोल इन विच यू वॉन्ट टू क्रिएट अ बिझनेस पार्टनर. आता रोलचा अर्थ काय असतो, की बेसिकली म्हणताना आपण बिझनेस पार्टनर म्हणतो, बट त्याचा रोल काय, तो ऍज अ वेंडर आहे की ऍज अ सप्लायर आहे. वेंडर सप्लायर इज क्वाईट सेम, की ऍज अ कस्टमर आहे माझ्यासाठी. ओके, त्याचा रोल काय असणार. सो इथे तुमचा असतो क्रिएट अ बीपी रोल. आता सध्या आपण करूया जनरल साठी. जनरल म्हणजे काय असतो, की त्याची कॉमन इन्फॉर्मेशन असते, त्याचा ऍड्रेस असतो बेसिकली. कारण जनरल इन्फॉर्मेशन ही सगळ्यांना कॉमन असते. तो ऍज अ सप्लायर असू देत की ऍज अ कस्टमर असू देत माझ्यासाठी. ठीक आहे. सो आता इनिशियली कधी पण काय करायचं, की आधी जनरल इन्फॉर्मेशन जी असते, हा बिझनेस पार्टनर जनरल हा रोल सिलेक्ट करायचा सुरुवातीला. त्याच्या अगेन्स्ट त्याची इन्फॉर्मेशन फिल करून घ्यायची विथ रिस्पेक्ट टू ग्रुपिंग. ग्रुपिंगचा अर्थ काय असतो, जसं आपल्याकडे मटेरियल टाईप असतात. ओके, रॉ मटेरियल, पॅकिंग मटेरियल, व्हॉट एव्हर. देन सेम आपल्याकडे पीआर असते. पीआर ला पण डॉक्युमेंट टाईप असतो एनबी. तसाच एसएपी सुद्धा बिझनेस पार्टनरला ग्रुपिंग असतात. ग्रुपिंग ऍज अ सॅग्रिगेशनसाठी, क्लासिफिकेशनसाठी. ओके, सो आता मी ऍज अ वेंडर आहे माझ्यासाठी. सो ऍज अ वेंडर म्हणून मी वेंडर घेणार बेसिकली. ओके, ऍज अ सप्लायर असेल मी सप्लायर घेऊ शकतो. ओके, तर हे ग्रुप आपण क्रिएट करू शकतो आणि असाइन करू शकतो. तर ह्याचे मल्टिपल ग्रुप ऑलरेडी आहेत बनवलेले. सो आपण यातला कुठलाही ग्रुप घेऊ शकतो. ओके, आता मी हाच घेतो, JSW वेंडर ग्रुपिंग असाइनमेंटचा. आता ह्या बिझनेस पार्टनर रोल मध्ये महत्वाची गोष्ट काय माहिती का, तुमचा तो ऍज अ जनरल आहे, ऍज अ कस्टमर आहे, की ऍज अ वेंडर आहे. याच्यासाठी ना इथं तुम्हाला दिलेला असतो रोल. आता हा जनरल तुमचा डिफॉल्ट घ्यायचा बघा, हा कस्टमर घ्यायचा. हे तीन तुमचे फिक्स असतात स्टँडर्ड. ओके, जनरल इज अ कॉमन, देन सेकंड इज अ कस्टमर, आणि सप्लायर असतो. ओके, हे आपण बघूया तुमचे. सो जनरल कस्टमर मध्ये पण तुमचे दोन असतात. एक एक असतो तुमचा सेल्स ऑर्गनायझेशनला आणि अकाउंटिंगला. सेम तुमचा जो फायनान्स, जो तुमचा वेंडर असतो, तो सुद्धा तुमचा असतो पर्चेसिंग साठी आणि अकाउंटिंग साठी. ओके, आता आपण घेऊया जनरलला. ओके, सो ऍज अ मी ऑर्गनायझेशन म्हणून बनवते माझा सप्लायर, त्याची ऑर्गनायझेशन आहे ऍज अ जनरल फर्स्ट ऑफ ऑल. देन ऍड्रेस. आता कंपनी, ऑर्गनायझेशन म्हणून त्याने मला कंपनी सजेस्ट केलं. जर मी पर्सन घेतला असेल तर तो मला सजेस्ट करणार मिस्टर मिसेस वॉट एव्हर, आपण ते बघूयात. ओके, देन लेट्स से मी एक टाटा किंवा आपण अमेझॉन घेऊयात. ओके, अमेझॉन ट्रेडिंग इंडिया असं मी नाव देतो. ठीक आहे. सो ह्या त्याचं नाव असणार. बेबी नाव जर मोठं असेल तर आपण इथे देऊ शकतो त्या पद्धतीने. ओके, देन खाली यायचं. सो बेसिकली ही आपली बेसिक इन्फॉर्मेशन असते. ठीक आहे, याच्यात काही वेगळं नाहीये. सर्च टर्म, सर्च टर्म मध्ये मला जर वेंडर शोधायचा आहे एसएपी मध्ये रिपोर्टिंग साठी, तर मी फक्त अमेझॉन दिलं, अमेझॉन आयएन, तर मला अमेझॉन आयएनचे जेवढे असतील वेंडर सप्लाय सगळे मला त्या ठिकाणी लिस्ट मध्ये येतील. स्ट्रीट कुठे आहे माझा, लेट्स से मी चाकण रोड देतो. हाऊस नंबर द्यायचा काय असेल तो, डिस्ट्रिक्ट महाराष्ट्र पुणे. पोस्टल कोड द्यायचा तुमचा 412106 वाट जो काय असेल तो, सिटी PCMC पुणे, कंट्री इंडिया आणि रिजन तुमचं महाराष्ट्र, त्या पद्धतीने.
महाराष्ट्र. ओके. ज्या कंट्रीमध्ये असेल, ज्या रिजनला असेल, त्या रिजनला तुम्हाला सिलेक्ट करावं लागेल महाराष्ट्र. अगेन आता ही तुम्ही इन्फॉर्मेशन अजून एक्सपांड करू शकतात, मोर फील्ड्स या पद्धतीने. सो मग इथं मला ऍड्रेस थोडा मोठा असेल, बिल्डिंग नंबर असेल एखादा, बिल्डिंग कोड 12, फ्लोअर फर्स्ट, वॉट एव्हर ते काय असेल ते, MIDC रोड. सो तुमचा ऍड्रेस तुम्ही डिटेलमध्ये या ठिकाणी आपण फिल करू शकतो. ओके, या पद्धतीने आपण देऊ शकतो. आता हा ऍड्रेस आपल्याला वेंडर देतो, बेसिकली तो आपल्याला देतो. त्याचा ऍड्रेस आपल्याला तो सगळं प्रोव्हाइड करतो, देन आपण इथं क्रिएट करतो. PO बॉक्स नंबर आपण देऊ शकतो या ठिकाणी, पोस्टल कोड देऊ शकतो माहिती असेल तर, कंपनी कोड, पोस्टल कोड देऊ शकतो, डिपेंड करतं. लँग्वेज ॲज अ इंग्लिश, ओके, EN ला असणार माझी. टेलिफोन नंबर मी देऊ शकतो, मोबाईल नंबर देऊ शकतो, या पद्धतीने जो काय असेल तो वॉट एव्हर. ठीक आहे. ईमेल ऍड्रेस असेल वेंडरचा. सो मला हा ईमेल ऍड्रेस सुद्धा महत्वाचा असतो. जेव्हा माझा PO क्रिएट होते, म्हणजे आपण PO क्रिएट करतो स्पेशली, तेव्हा तो PO वेंडरला ईमेल करतो आपण ऑटोमॅटिकली. तर तो ईमेल ऍड्रेस बेसिकली ह्या ठिकाणी असेल तर तो इथून फेच करतो. काहीतरी असं मी एक ईमेल ऍड्रेस देतो, एक रॅन्डम काहीतरी, जस्ट अंडरस्टँडिंग साठी. ठीक आहे. तर या पद्धतीने इन्फॉर्मेशन, सो जेवढी इन्फॉर्मेशन आपल्याला महत्वाची आपल्यासाठी, आपल्या सिस्टमसाठी, त्या वेंडरची, ती ती बेसिकली फिल करायची. देन इथं अदर कम्युनिकेशन्सला जायचं. या ठिकाणी तुम्ही अजून तुमची इन्फॉर्मेशन असते, मोबाईल टेलिफोन, पेजर सर्व्हिस, प्रिंटर असतात, रिमोट मेल, वॉट एव्हर टेलिफोन, तर तुम्ही देऊ शकता बेसिकली. ओके. बट आता एवढी इन्फॉर्मेशन आपल्याला इनफ आहे. ठीक आहे. आणि हा मी प्रिंट PO म्हणजे काय, जेव्हा हा माझा प्रिंट होणार PO वरती, तर मला असा दिसणार तो ऍड्रेस प्रिंट होताना, प्रिंट झाल्यानंतर PO वरती. ओके. सो फर्स्ट इज ऍड्रेस, देन ऍड्रेस ओव्हरव्ह्यूला जायचं या ठिकाणी. नेक्स्ट, हे सगळे टॅब असतात, प्रत्येक टॅब मध्ये इन्फॉर्मेशन असते कुठली ना कुठली. ओके. हा माझा ऍड्रेस ओव्हरव्ह्यू आहे. या ठिकाणी मी अजून एक ऍड्रेस क्रिएट करू शकतो. ओके. हा ऍड्रेस ही डिलीट करू शकतो. ओके. तर अगेन प्रिंट व्यू बघू शकतो मी सेम पद्धतीने. इथे मी डायरेक्ट प्रिंट, असं या पद्धतीने प्रिंट मला करता येते. ठीक आहे. ओके. देन आयडेंटिफिकेशनला जायचं. खाली तुम्ही बघू शकता, खाली काही एवढं हे नाहीये. हॉलिडे होम्स वगैरे असेल, बिलिंग ऍड्रेस त्याचा असेल, हे पण आपण क्रिएट करू शकतो या ठिकाणी. सो सी कसं आहे, S4 HANA त्यांनी खूप काही इन्फॉर्मेशन अशी दिली आहे की जी तुमची ग्लोबल लेवलला यूज करतात बेसिकली. आता हॉलिडे होम्स, बिलिंग ऍड्रेस, सप्लाय रिटर्न ऍड्रेस, ह्या गोष्टी तुमच्या आपल्याला मॅन्डेटरी नाही आहेत इंडियासाठी, बट आपण देऊ शकतो. आयडेंटिफिकेशन, यामध्ये कुठल्या इंडस्ट्रीला तो वेंडर किंवा तो सप्लायर बिलॉंग करतो. ओके. वेंडर कुठल्या इंडस्ट्रीसाठी आहे, ऑटोमोबाईलला आहे, मेकॅनिकलला आहे, ओके, व्हॉट एव्हर. त्याची इंडस्ट्री मेकॅनिकलसाठी, मेकॅनिकल इंजिनिअरिंगसाठी, हा तो त्या इंडस्ट्रीला बिलॉंग करतो बेसिकली. ठीक आहे. सो आपण त्या ठिकाणी ते देऊ शकतो. देन लिगल फॉर्म, लिगल एंटिटी, डेट फाउंडेड, कधी ही कंपनी एस्टॅब्लिश झाली त्याची, लिक्विडिटी डेट काय त्याची, लोकेशन मध्ये काय आहे ते आपण बेसिकली देऊ शकतो. डिपेंड करतं इन्फॉर्मेशन मला किती महत्वाची माझ्यासाठी. ओके. अदरवाईज जस्ट फक्त ऍड्रेस दिला तरी चालतो. ओके. बाकीच्या गोष्टी जस्ट फक्त एकदा बघून घ्यायच्या. ओके. देन इथं मी हे देऊ शकतो की कॉलिंग अवर्स. कॉलिंग अवर्स असतात तुमचे, त्यान म्हणजे मी आपल्या बेसिकली वेंडरला मला कॉल करायचा असेल. आता ह्या सगळ्या गोष्टी कोण फॉलो करतो, MNC कंपन्या असतात, त्यांचा टायमिंग फिक्स असतात. ओके. ते आपल्यासारखं कधी काम नाही करत, त्यांचा प्रॉपर टायमिंग असतो. या 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 स्पेसिफिक डेटला वेंडरला व्हिजिट करायची असते, म्हणजे व्हिजिटिंग अवर असतात बेसिकली, की वेंडरला जर आपल्याला भेटायचं असेल तर याच डेटला मी त्याला भेटू शकतो. ओके. याच याच ड्युरेशन मध्ये, ह्या तारखेला, या दिवसाला त्याला मी बेसिकली, या दिवसाला त्याला मी कॉल करू शकतो. ह्या सगळ्या गोष्टी असतात. ठीक आहे. तर इथे मी सगळं देऊ शकतो. मे बी टेट्रा पॅकला असेल, प्रॉपर असतं सगळं, की कुठल्या तारखेला मला कॉलिंग, वेंडरचं मे बी त्यांच्या मीटिंग असतात,
वेंडर सोबत डेली व्हॉटेवर ते काय असेल ते. त्यानंतर मंथली किंवा वीकली मध्ये ट्यूजडेला मी करू शकतो फ्रॉम टाइम. ओके, त्या पद्धतीने. देन व्हिजिटिंग आवर असतात माझे, कुठल्या डेटला मी व्हिजिट करू शकतो वेंडरच्या साईडला. हे सगळं आपल्याला वेंडर सांगतो की या तारखेला आमच्याकडे व्हिजिटिंग आवर असतात ह्या टायमामध्ये. अगेन द स्पेसिफिक फॉर दी गुड रिसिप्ट, कुठल्या तारखेला कुठल्या दिवसाला किती वेळेत माझं मटेरियल आलं पाहिजे त्या दिवशीच आम्ही मटेरियल इन करणार, असंही असतात. ओके, हे सगळं कंपन्या फॉलो करतात, बट नॉट इंडियन. तुमचे असतात MNC कंपन्या हे सगळं फॉलो करत असतात बेसिकली. डिपेंड करतं की जर त्या वेंडरसाठी इन्फॉर्मेशन मॅनिटरी असेल किंवा वेंडरने तुम्हाला इन्फॉर्मेशन दिली असेल, तुम्ही ती फॉलो करू शकता. देन टॅक्स क्लासिफिकेशन, कुठल्या कंट्रीसाठी आहे आपला हा वेंडर, टॅक्सेशनसाठी हे महत्वाचं असतं. लेट्स से इंडियासाठी आहे, तर मी इथं इंडिया सिलेक्ट करणार. आता मी इंडियासाठी बनवतो म्हणून. कुठल्या रिजनला आहे माझा, महाराष्ट्रासाठी. आता CST म्हणजे CGST SGST आपल्याकडे टॅक्स असतात बघा. जीएसटी मध्ये CGST IGST SGST UGST, बरोबर. तर CGST मध्ये तुमचं विदिन अ सेंट्रल GST, SGST मध्ये स्टेट GST, IGST मध्ये म्हणजे इंटर GST आणि UGST मध्ये युनियन टेरिटरी. त्याला तर फुल टॅक्स मला लावायचा आहे बेसिकली याच्यासाठी रिजन मध्ये, ऑल रिजन साठी हे मी देऊ शकतो. म्हणजे देन पेमेंट ट्रान्झॅक्शन्स, मला वेंडरला पेमेंट करायचं असेल, वेंडरच्या पेमेंटच्या डिटेल असतात, बँक डिटेल्स. ओके, त्याचं बँक की कुठल्या कंट्रीसाठी माझी बँक आहे, इंडिया. लेट्स से मी इथं इंडिया सिलेक्ट करतो, इंडियामध्ये आहे वेंडर आता म्हणून इंडिया घेतला मी. ओके, बँक की असणार माझी, बँकेची की म्हणजे माझा IFSC कोड असतो, बरोबर आहे, बँकेमध्ये SBI 0045. बँक अकाउंट नंबर असणार माझा काहीतरी, त्याची कंट्रोल की असणार बँकेची म्हणजे IFSC कोड, त्या पद्धतीने. आणि त्याचा ऍड्रेस एंटर केलं की तुम्हाला ऍड्रेस दिसतो बँकेचा, की कुठं त्याची बँक आहे, कुठली ब्रांच आहे. बँक नेम SBI, स्ट्रीट कुठे आहे माझी बँक, PCMC रोड. एक बेसिक ऍड्रेस द्यायचा, हाऊस नंबर, पोस्टल कोड 412106, सिटी PCMC, कंट्री आणि रिजन. ठीक आहे, या पद्धतीने देऊ शकतो. असं मी मल्टिपल बँक अकाउंट असतात वेंडरचे, ते मी त्या ठिकाणी देऊ शकतो बेसिकली. ओके, पेमेंट ट्रान्झॅक्शनच्या टॅबमध्ये बँक डिटेल असतात वेंडरच्या. इथे कंट्रोलमध्ये मी GST वगैरे दिला, टॅक्सेशन अप्लिकेबल. देन तुमचे व्हिजिटिंग अवर असतात, गुड रिसिप्ट अवर असतात. याच्यावर क्लिक केलं की तुम्हाला दिसतं बेसिकली आतमध्ये. तुम्ही मेन्शन करू शकता पेमेंट ट्रान्झॅक्शन. देन स्टेटस मध्ये मला वेंडरला सेंट्रली ब्लॉक करायचंय की नॉट रिलीज. सेंट्रली ब्लॉक म्हणजे माझा हा वेंडर कोणीच यूज करणार नाही बेसिकली SAP मध्ये. नॉट रिलीज म्हणजे हा वेंडर अजून, नॉट फॉर रिलीज म्हणजे माझ्या PO साठी PR साठी मला वेंडर वापरायचा नाही. ओके, तर मी त्याला ब्लॉक करू शकतो. आर्काविंग म्हणजे मला त्याला डिलिशन फ्लॅग लावायचा आहे, मी करू शकतो पद्धतीने. पण व्हेअर यूज लिस्ट मध्ये कुठं माझा वेंडर यूज झालेला आहे, व्हॅलिड फ्रॉम युसेज वगैरे आपण या ठिकाणी देऊ शकतो. ओके, आता अजून ह्या वेंडरच्या अगेन्स्ट कुठलंच आपण ट्रान्झॅक्शन केलं नाही, त्यामुळे तुम्हाला ही फील्ड ब्लँक दिसणार. ऍडिशनल टेक्स्ट मध्ये तुम्ही इथं एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन देऊ शकतात, जशी आपली इन्फॉर्मेशन मटेरियल असते, परचेस
परचेस रिक्वेजिशनला असतं टेक्स्ट, तसे तुमचे टेक्स्ट असतात बेसिकली. टेक्निकल आयडेंटिफिकेशन मध्ये मी इथं देऊ शकतो, ऑप्शनल आहे. ठीक आहे. सो ही फर्स्ट स्क्रीनवर जनरल इन्फॉर्मेशन आपण फिल करायची ह्या टॅब्स मध्ये, जी जी इन्फॉर्मेशन मला लागणार आहे ती. देन सेव्ह करायचं. ओके. अँड ग्रुप दुसरा घेऊयात आपण. यू कॅनॉट क्रिएट अ वेंडर विथ ग्रुपिंग 001. कधी आता हे कसं ग्रुपचं कसं असतं, कधी कधी तो ग्रुपचं कॉन्फिगरेशन जर मिसिंग असेल, बट आपण एक दुसरा घेऊयात. या वेंडरचा ट्राय करूया. वेंडरला पण नाही आहे. ठीक आहे. तर हा एक माझा पार्टनर क्रिएट झाला. पार्टनर नंबर असतो हा 14. हा याची नंबर इन दिस असते कॉन्फिगरेशन मध्ये. ठीक आहे. आपण ते बघूयात की डॉक्युमेंट टाईप ग्रुपिंगला कसं आपण नंबर लावतो, ते म्हणजे नंबर इन दिस आपण कसे असाइन करतो. सो बिझनेस पार्टनर हा माझा नंबर क्रिएट झाला 1422200321. ओके. हा एक पार्टनर क्रिएट झाला फॉर जनरल साठी. आता हा पार्टनर मला असाइन करायचा आहे अकाउंटिंगला आणि परचेसिंगला. ठीक आहे. कारण जोपर्यंत जनरल इन्फॉर्मेशन ही ही इन्फॉर्मेशन मी कुठे वापरू शकतो, बट बेसिकली आपला एम काय असतो MM मध्ये की किंवा फॉर एक्झाम्पल SD मध्ये सुद्धा अकाउंटिंग आणि फायनान्सला, अकाउंटिंग प्लस फायनान्स प्लस तुमचा परचेसिंगला तो मटेरियल किंवा तो सप्लायर असाइन पाहिजे. ओके. सो स्क्रीन सेम अशी स्क्रीन मध्ये काहीच चेंज करायचं नाही. ओके. स्क्रीन ऍज इट इज ठेवायची. इथे फक्त जाऊन काय करायचं, चेंज करायचं, स्विच करायचं. ओके. स्क्रीनच्या बाहेर नाही यायचं. जेव्हा तुम्ही सेव्ह करता तेव्हा स्क्रीनच्या बाहेर नाही यायचं. इथं स्विच करायचं. स्विच बिटवीन डिस्प्ले अँड चेंज. आता आपण डिस्प्ले मोडला आहे. ओके. आता मी याला चेंज मोडला येतो या ठिकाणी. स्विच बिटवीन डिस्प्ले अँड चेंज. ओके. देन इथं जनरलला आलो की इथं फक्त काय करायचं, इथं ग्रुप चेंज करायचा. आता हा आपण जनरल आधी घेतला, आता इथं फक्त आता इथं फायनान्सचा ग्रुप घ्यायचा. आता इथं खाली यायचं, खाली 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 वेंडर बघायचा. वेंडर नॉट अ कस्टमर. आपण आता वेंडरला काम करतोय. मग इथं खाली सप्लायर किंवा सप्लायर बघायचा. PQRS सप्लायर, सप्लायर बघा, सप्लायर फायनान्सचा घ्यायचा. ओके. फायनान्स पण आहे इथं, हा सप्लायर फायनान्स हा आहे आणि सप्लायर परचेस पण आहे. आता मी सप्लायर फायनान्स घेतो. फक्त त्याचा आता मी रोल चेंज करतोय. पहिला रोल आधी जनरल होता, सेकंड रोल आधी सप्लायर आलो. डू यू वॉन्ट टू चेंज द सेव्ह फर्स्ट? येस. थोडस ट्रिकी आहे. ओके. वेंडर मास्टर क्रिएट करणं थोडंसं त्यांनी कॉम्प्लिकेटेड केलेलं आहे एस्परहाना मध्ये, बट ठीक आहे. आता मी तोच सप्लायर कोड फक्त अकाउंटिंगला एक्सटेंड करतोय. बघा माझा ऍड्रेस सेम राहिला, त्यामध्ये काही चेंजेस नाही आहेत. ओके. सो इथं तुम्हाला आता कंपनी कोड असतो, हा हा टॅब असतो कंपनी कोडचा. आता जसं की प्लांट असतो 1000 असेल, व्हॉट एव्हर नंबर असेल, तसंच तुमचा कंपनी कोड असतो. प्लांटचं काम काय असतं बेसिकली, परचेस करणे, स्टोरेज करणे, प्रोक्युरमेंट करणे, प्लॅनिंग करणे. तसंच कंपनी कोडचं काम काय असतं, कंपनी कोडचं काम असतं की ऑल अकाउंटिंग डेटा मेंटेन करणे. ओके. जेव्हा एखादी कंपनी बनते SAP मध्ये किंवा एज अ स्टँडर्ड मध्ये पण, तेव्हा त्याचा एक कंपनी कोड असतो. कंपनी कोडच्या अंडर आपण आपल्या सगळ्या लिगल ऍक्टिव्हिटी हँडल करतो तुमच्या. ओके. बेसिकली सो आपण बघूयात नंतर कंपनी कोड कसा बनवतात. सो इथे तुम्ही डेफिनेशन बघू शकतात हेल्प मध्ये जाऊन या ठिकाणी.
Company code is which is financial accounting. So the company code definition. The smallest organization unit for financial accounting for which complete self-contained set up account can be drawn up for the purpose of external reporting. Okay. So this include recording of all relevant transactions and generating all supporting documents required for financial statement. ओके. सो एक सिंपल वर्ड मध्ये सांगायचं असेल तर इट इज ऑर्गनायझेशन विथिन द फायनान्शियल अकाउंटिंग. तुमचं जे काय फायनान्स असतं ते कंपनी कोडच्या अंडर असतं. ऑल डिटेल्स फायनान्सच्या. सी अकाउंट वेगळं, फायनान्स वेगळं, बेसिकली कंट्रोलिंग वेगळं, तुमचं प्लांट वेगळा, प्रत्येकाच्या तुमच्या ऍक्टिव्हिटी वेगळ्या असतात. ओके. मग आता आपण 1710 हा प्लांट कोड वापरलेला आहे, तर कंपनी कोड सुद्धा तोच आपण घेऊयात, जेणेकरून आपलं सिंक मध्ये राहील सगळं, सिंक्रोनायझेशन मध्ये. मी 1710च घेतो. ओके. कंपनी कोड तोच घेतला मी. आता फक्त या कंपनी कोडला जायचं, एंटर करायचं. ओके. कंपनी कोड या ठिकाणी आला, तुम्हाला असाइन झाला. देन खाली तुमची आता खाली आपले टॅब पण चेंज झालेत. आधी टॅब तुमचे जनरलचे होते, आता कंपनी कोडचे टॅब आलेत. देन ओके. सो आता फर्स्ट वेंडर अकाउंट मॅनेजमेंट. reconciliation account. What is a reconciliation account? Is nothing but the GL account. ओके. जसं की आपलं स्वतःचं बँक अकाउंट असतं, सिंपल आहे. तर मला जर पैसे पाठवायचे असेल कोणाला, तर मला त्याचा अकाउंट नंबर लागतो. तसंच हा GL अकाउंट असतो. या अकाउंटच्या अंडर त्या वेंडरचं प्रॉफिट म्हणजे डेबिट क्रेडिट, त्या वेंडरला किती पैसे पाठवायचे, किती पैसे त्याला द्यायचे, सगळं बुकिंग त्या वेंडरचं ह्या अकाउंटच्या अंडर होतं बेसिकली. तुम्ही कुठलं पण घेऊ शकतात यातलं अकाउंट. आता मी डोमेस्टिक पेएबल घेतो. ओके. रिकन्सिलेशन अकाउंट इज अ मास्टर डेटा. हा एक मास्टर डेटा असतो जो आपण क्रिएट करतो बेसिकली. तर ते फायनान्स वाले क्रिएट करतात. आपण नंतर सगळं बघूयात, आपण हे सगळ्या स्टेप्स जेव्हा आपण एक छोटासा प्रोजेक्ट करणार ना, त्याच्यामध्ये तुम्ही सगळ्या गोष्टी कव्हर होतील. ओके. कसं बनायचं. ठीक आहे. बाकीच्या गोष्टी ऑप्शनल आहेत, काही गरज नाही आता आपल्याला. जसं की सर्टिफिकेशन डेट वगैरे काय असेल वेंडरची ती देऊ शकतो. देन पेमेंट ट्रान्झॅक्शन्स. वेंडर पेमेंट मध्ये टर्म्स ऑफ पेमेंट इज इम्पॉर्टंट. टर्म्स ऑफ पेमेंट म्हणजे मला वेंडरला किती दिवसामध्ये पेमेंट करायचंय. ओके. सो विदिन अ 4 म्हणजे इमिजिएट असेल किंवा 10 डेज, व्हॉट एव्हर जे काय पेमेंट टर्म्स असतील. ओके. लेट्स से मी देतो आता ही दिली 2000. आता पेमेंट टर्म्स हे आपण बनवू शकतो. ओके. काही स्पेसिफिक वेंडरला पेमेंट टर्म्स स्पेसिफिक असतात, वेगवेगळ्या असतात. लेट्स से मी हे देतो, हे देतो त्या पद्धतीने. आता याचं कॅल्क्युलेशन कसं असतं ते तुम्हाला नंतर समजेल पुढं, जेव्हा आपण पेमेंट करू वेंडरला. ओके. तेव्हा तुम्हाला कळेल की ऍक्च्युअली म्हणजे काय, पेमेंट टर्म्स म्हणजे कसं कॅल्क्युलेट करतात. तेव्हा तुम्हाला मी अजून जास्त एक्सप्लेन करतो. देन पेमेंट मेथड इज इम्पॉर्टंट. या ठिकाणी मला वेंडरला पेमेंट करायचंय, मग पेमेंट करताना कसं करायचंय, कॅश पेमेंट, चेक पेमेंट. ओके. इनकमिंग आणि आउटगोईंग बेसिकली दोन असतात. तो वेंडरला मला आउटगोईंग पेमेंट करायचं, तो म्हणजे मी इथं आउटगोईंगला जाणार आणि इथं बँक ट्रान्सफर करणार, व्हॉट एव्हर जे काय असेल ते. सो मी डी घेतो, बँक ट्रान्सफर. आता हे सगळं कॉन्फिगरेशन असतं बरं का, हे सगळं कॉन्फिग आहे. या सगळ्या गोष्टी कशा आल्यात, यात बऱ्यापैकी तुमचं रोल असतो त्या कॉन्फिगरेशनच्या याच्यामध्ये. सो मी या ठिकाणी डी घेतली. देन त्याच्या खाली माझं हाऊस बँक आहे. हाऊस बँकचा अर्थ काय असतो, जसं की आता मला जर पैसे पाठवायचे आहेत कोणाला माझ्या अकाउंट मधून, तर आधी मला माझं स्वतःचं अकाउंट पाहिजे. ओके. प्रोबॅबली टेक्निकली तसंच एसएपी सुद्धा. एसीपी ला समजत नाही पैसे पाठवायचे की नाही पाठवायचे. एसीपी ला तुम्हाला सांगावं लागतं की ही स्पेसिफिक बँक आहे एसीपी मध्ये, त्याला हाऊस बँक म्हणतात. त्या हाऊस बँक मध्ये माझं पेमेंट आहे, तिथून तू पेमेंट सेंड कर. सो आधी मला ती हाऊस बँक क्रिएट करावी लागते. तर हाऊस बँक क्रिएशन कोण करतं, बेसिकली अकाउंट वाले करतात. ती हाऊस बँक तुमची प्रत्येक कंपनी कोडला एक असू शकते किंवा मल्टिपल असू शकतात, किंवा जेवढे तुमचे बँक अकाउंट आहेत कंपनीचे तेवढ्या सगळ्यांची एक वेगवेगळ्या हाऊस बँक असतात. आता बघा, हे कंपनीचे एवढे हाऊस बँक आहेत कारण त्यांचे एवढे अकाउंट आहेत फॉर एक्झाम्पल. ओके.
सो माझे 4 हाऊस बँक आहेत कारण माझे 4 वेगवेगळे अकाउंट आहेत या पद्धतीने. सो हाऊस बँक इज इक्वल टू मल्टिपल अकाउंट्स फॉर कंपनीचे जेवढे अकाउंट तेवढे हाऊस बँक मी क्रिएट करू शकतो. ठीक आहे. देन वेंडर करस्पॉन्डन्स मध्ये डनिंग आता आपल्याला गरज नाही. डनिंग म्हणजे रिमाइंडर असतात. ओके, मी तुम्हाला एकदम सोपं सांगतोय आता बेसिक इन्फॉर्मेशन. ठीक आहे. देन मी कंपनी कोडला पोस्टिंग ब्लॉक करू शकतो. पोस्टिंग ब्लॉक म्हणजे कंपनी कोडच्या अगेन्स्ट मला पेमेंट करायचं नाहीये. डिलिशन फ्लॅग लावू शकतो कंपनी कोड लेवलला. ओके, स्पेसिफिक कंपनी कोड साठी म्हणजे ह्या कंपनी कोड साठी जो आपण आता दिलाय किंवा ऑल कंपनी कोड साठी विथ होल्डिंग टॅक्स वगैरे आता गरज नाही. टॅक्स इथं मी देऊ शकतो स्पेसिफिक. ओके, अकाउंटिंग टॅक्स वगैरे आणि कंट्री स्पेसिफिक इन्हान्समेंट. ओके, काही त्या स्पेसिफिक कंट्रीसाठी असतील, युएसच्या कंट्रीसाठी. आता कसं असतं माहिती का, टॅक्सेशन जे असतं ना ते प्रत्येक कंट्रीचं वेगवेगळं असतं. आपल्याकडे जीएसटी आहे बट युएस मध्ये जीएसटी नाहीये. युएस मध्ये वॅट आहे, चायनामध्ये वॅट आहे. ओके, जीएसटी फार फार कमी कंट्रीमध्ये येते. मग त्या पद्धतीने तुम्हाला ते सगळं मॅनेज करावं लागतं. त्यामुळे काही इन्फॉर्मेशन ही वेंडरच्या कंट्रीवर डिपेंड करते की तो कुठल्या कंट्रीला बिलॉंग करतो. त्या पद्धतीने आपल्याला ते फिल करावं लागतं. ठीक आहे. सो दिस इज फॉर दी वेंडर. कंपनी कोडला मी असाइन केला. सेव्ह. ठीक आहे. सो माझा वेंडर फक्त मी त्या कंपनी कोडला सेव्ह केला. आता मी हा सेम वेंडर मल्टिपल कंपनी कोडला स्विच करू शकतो. इथं मला स्विच कंपनी कोड करावा लागेल इफ यू वॉन्ट. ओके, अगेन दुसरं कंपनी कोड द्यायचा. लेट्स से मी 1000 देतो. आता 1000 कंपनी कोड नाहीये. ठीक आहे. कंट्री रिजन नॉट डिफाइंड बाय सिस्टम म्हणजे 1000 साठी कंट्री रिजन नाहीये. ठीक आहे. अडकला तो. ठीक आहे. सो आता फक्त मी जरा 1710 ला स्विच केला. नाव आता हा फर्स्ट इज माय जनरल डेटा, सेकंड इज माय अकाउंटिंग डेटा, थर्ड इज माय परचेसिंग डेटा म्हणजे सप्लायर विथ अगेन चेंज मोडला जायचा. हा डिस्प्ले मोडला आता. अगेन मी चेंज मोडला जायचा या ठिकाणी. ओके, चेंज मोडला जाऊन इथं सप्लायर सिलेक्ट करायचं. सप्लायर फॉर परचेस या पद्धतीने. ओके, देन इथं परचेसिंग टॅब येतो. इथं मला द्यायची परचेस ऑर्गनायझेशन. परचेस ऑर्गनायझेशन नथिंग बट युअर परचेस ऑफिस. प्लांट जसा असतो तसंच कंपनी कोड. प्लांटचं काम तुमचं असतं की परचेस करणे, प्लॅनिंग करणे. कंपनी कोडचं काम असतं अकाउंटिंग मेंटेन करणे. आणि परचेस ऑर्गनायझेशनचं काम असतं तुमचं ऑल परचेस ऍक्टिव्हिटी. जसं की फॉर एक्झाम्पल परचेस ऑफिस असतं आपलं, परचेस डिपार्टमेंट. सो मी सध्या इथे 1710 घेतो आता त्या पद्धतीने. एंटर करायचं. ठीक आहे. देन फर्स्ट परचेसिंग टॅब मध्ये ऑर्डर करन्सी. कुठल्या करन्सी मध्ये मला ऑर्डर करायचं आहे? INR मध्ये. कारण माझा व्हॉट एव्हर किंवा तो वेंडर मी कुठल्या करन्सीला मेंटेन, कुठल्या स्टेटला मेंटेन आहे किंवा कुठल्या रिजनला मेंटेन आहे किंवा कुठल्या कंट्रीला मेंटेन आहे. आता हा इंडिया म्हणून INR करतो मी या पद्धतीने. पार्टनर फंक्शन्स. ओके, आता आपण जस्ट की पाहिजे वेंडर सबरेंची गरज नाही मला. इंटरचेंजेबिलिटी गरज नाहीये. वेंडर टेक्स वगैरे. सप्लायर रिजन कोण आहे माझा? कंट्री इंडिया. ओके, सप्लाय रिजन कुठून मी सप्लाय करणार आहे? मुंबई मधून. मुंबई. सो मी एका सप्लायर मल्टिपल कंट्री मधून सप्लाय करू शकतो. म्हणजे या वेंडर सप्लाय मला कुठून येणार आहे बेसिकली. ठीक आहे. देन सेव्ह करायचं. डेटा सेव्ह, चेंज हॅज बीन सेव्ह. सो हा एक माझा बिझनेस पार्टनर क्रिएट झाला. हा बिझनेस पार्टनर जो आहे हा मी जनरलला आधी बनवला, देन कंपनी कोडला बनवला. ओके, म्हणजे अकाउंटिंगला बनवला आणि परचेसला बनवला. अशा 3 ठिकाणी मेंटेन केला. आता हे सगळं एका स्क्रीनवर आहे. बट आधी कसं होतं यासाठी वेगवेगळे तुमचे ट्रान्झॅक्शन कोड होते. म्हणजे वेगवेगळी स्क्रीन होती. XK01 ला तुम्हाला आधी ऍड्रेस, जसं आपण म्हटलं बनवतो मल्टिपल स्क्रीनला तसं मल्टिपल स्क्रीन होत्या. बट आता त्यांनी सगळं एका स्क्रीनवर केलेलं आहे. ओके,
ठीक आहे. देन लिस्ट MKVZ ला जायचं. लिस्ट ऑफ वेंडर मला बघायची आहे. जसं आपलं मटेरियलची लिस्ट असते PR ची, तसं MKVZ हा टिकोड आहे. लिस्ट ऑफ वेंडर. की मी फक्त परचेस ऑर्गनायझेशन देणार 1710. सर्च टर्म दिला अमेझॉन IN दिलं मी स्पेसिफिक जसं आपण दिलं होतं आणि एक्झिक्यूट करणार. काय समजा. ठीक आहे. या पद्धतीने तर मला इथं मी बघू शकतो. हा माझा सप्लायर जो मी आत्ता बनवला हा वाला अमेझॉन ट्रेडिंग इंडिया. या पद्धतीने. ठीक आहे. सो सेम सेम तुम्ही क्रिएट करू शकता. पर्सन प्रोसेस सेम आहे. प्रोसेस मध्ये काही चेंजेस नाही आहेत. जनरल या ठिकाणी आधी जनरल सिलेक्ट करायचा तुमचा, ओके, जो काय असेल तो. देन ग्रुप, ओके, हा झाला एक. और नॉर्मली काय असतं, नॉर्मली ऑर्गनायझेशन असतात तुमचे. ठीक आहे. ऑर्गनायझेशनलाच आपण क्रिएट करतो. ग्रुप आणि पर्सनला फार कमी असतात. इथे पण मी लिस्ट बघू शकतो. मला फाइंड करायचा बिझनेस पार्टनर वर्क लिस्ट मध्ये. हा पण माझा रिपोर्ट आहे इथं. फाइंडला बघूयात आपण आता आधी. ऍज अ ऑर्गनायझेशन म्हणून आहे, ऍज अ बिझनेस पार्टनर आहे. ही माझी लिस्ट आहे बेसिकली. इथं पण मला दिसतो माझा बिझनेस पार्टनर. ही पण लिस्ट आहे आणि MKVZ पण लिस्ट आहे, तिथं मला बघू शकतो. ओके. चल ठीक आहे. तुम्ही एकदा ट्राय करा. ओके. बिझनेस पार्टनर कसं बनवायचं ते. देन आपण मग मे बी नेक्स्ट टाइम परत रिपीट करूयात. ओके.